हाय हॅलो नमस्कार. तर मंडळी चला, उन्हाळा खूप जास्त वाढत आहे म्हणून आपण सोलकढी बनवतोय. तर इथं बघा, खोबरं घेतलेलं आहे, 2 मिरच्या आहेत, थोडंसं आलं आहे आणि हे कोकम आहेत ना, मी अर्धा तास भिजत ठेवलेले आहेत पाण्यामध्ये. याच्यामध्ये अजून कुठलेच कलर वगैरे आपल्याला वापरायचा नाही, सिंपल पद्धतीने करायचं आहे. आता हे खोबरं आहे ना, याचे बारीक बारीक तुकडे करून घेते मी, जेणेकरून मिक्सरमध्ये आपल्याला वाटायला आहे ना सोपं पडेल. तर हे खूप छान असं लागतं बरं का. आणि नॉनव्हेज ज्यांच्या घरी असतं तर ते नेहमी बनवतात. आणि आता उन्हाळा आहे म्हटल्यानंतर कोकम सरबत किंवा हे कोकम सोलकढी तर झालीच पाहिजे. कोकम सरबत तर आपण पितोच, पण सोलकढी सुद्धा पिली पाहिजे उन्हाळ्यामध्ये. तर चला पटकन आहे ना, आता आपण हे वाटून घेऊया. आता हे वाटून झालेलं आहे बरं का. आता आहे ना, हे एकतर कॉटनचा कपडा घेऊन आपण गाळून घेऊ शकतो, किंवा आता माझ्याकडे ना ही थोडीशी मोठी गाळणी आहे, तर त्याच्यामध्ये मी आता गाळून घेते. जो काही चोथा आहे हा खोबऱ्याचा, तो पुन्हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचा आणि परत एकदा वाटून घ्यायचा. 2-3 वेळा ही प्रोसेस करायची आहे. आता किती क्वांटिटीमध्ये बनवताय ना, त्यानुसार तुम्ही कोकम आणि हे खोबरं घेऊ शकता. सोलकढी आहे ना मंडळी, पित्तनाशक आहे, त्यामुळे ही सर्वांनी पिलीच पाहिजे. तर इथं बघा, 2 मिरच्या आहेत आणि थोडंसं आलं, म्हणजे 1 इंच आलं आहे, तर ते सुद्धा मी मिक्सरमध्ये आता आहे ना फिरवून घेणार आहे. तर जो काही चोथा होता तो पण मी टाकला आणि व्यवस्थित असं आहे ना फिरवून घेतलेलं आहे. आता हे व्यवस्थित असं आहे ना, याच्यामधला जो काही रस आहे तो सगळा काढून घ्यायचा आहे. आणि आता आपण जे कोकम घेतलेलं आहे, जे भिजत ठेवलेलं, तुम्ही आगळसुद्धा वापरू शकता बरं का. तर मी तर कोकमच वापरलेले आहेत, आता माझ्याकडे तेच होते म्हणून. आता हे थोडंसं हाताने असं स्मॅश करून घ्यायचं, किंवा तुम्ही चमच्याने स्मॅश केलं तरीसुद्धा चालेल. आणि हे सुद्धा व्यवस्थित असं आहे ना गाळून घ्यायचं आहे. आता याला कलर येण्यासाठी बरं काय ना, बीटरूट वगैरे वापरतात, पण मी काय असं वापरलेलं नाही आहे, सिंपल पद्धतीने केलेलं आहे. आता याची क्वांटिटी थोडीशी जास्त आहे आणि याला पिंक कलर प्रॉपर असा दिसत नाही आहे. चव म्हणाल तर जबरदस्त आहे. तुम्हाला जर का अजून कलर पाहिजे असेल तर कोकमाचं प्रमाण आहे ना थोडंसं वाढवायचं. आणि बघा, मीठ टाकलेलं आहे. वरतून आहे ना हिरवीगार अशी कोथिंबीर टाकायची, म्हणजे ही सोलकढी आहे ना खूप सुंदर दिसतेच, पण चव खूप भारी लागते बरं का. तर आता हे मिक्स करून घेते आणि आता पटकन आहे ना सर्व करते. कोकणामधील आहे ना ही पारंपरिक अशी रेसिपी आहे बरं का. नॉनव्हेज ज्या दिवशी असतं त्या दिवशी सोलकढी बनवली जाते, आणि कोकणामध्ये नारळ थोडे जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे तिकडे ही बनवली जाते. तर आता इथे मी 2 काचेचे ग्लास घेतलेले आहेत. आता त्याच्यामध्ये ना हे ओतून घेणार आहे. आता याच्यात आहे ना तुम्ही बर्फ वगैरे टाकला तरीसुद्धा चालेल, किंवा ही फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवली थंड होण्यासाठी तरीसुद्धा चालेल. खूप सुंदर अशी याची टेस्ट येते बरं का. आणि अतिशय कमी साहित्यात, म्हणजे मोजक्याच साहित्यांमध्ये तयार होते. मिरची, आलं आणि कोथिंबीर, मीठ, कोकम एवढ्याच गोष्टी याला लागतात बरं, आणि ओलं खोबरं. तर खूप सुंदर अशी ही रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. आणि माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.